काळात बाबासाहेबांनी संत परंपरेतील काही तत्वांचा विचारपूर्वक स्वीकार केला. त्यांनी संत परंपरेतील सत्याग्रह, अहिंसा आणि सामाजिक जागृती यांना महत्त्व दिले. परंतु त्यांनी अहिंसेला कठोर नियम न मानता एक तत्व मानले. परिस्थितीनुसार विवेक वापरून निर्णय घ्यावा असे ते सांगत होते. बाबासाहेबांच्या मते अन्यायाविरुद्ध संघर्ष करणे आवश्यक आहे. संघर्ष करताना समाजाला जागृत करणे, संघटित करणे आणि अन्यायकारक व्यवस्थेविरुद्ध उभं राहणे आवश्यक आहे. म्हणूनच त्यांनी सत्याग्रह, बहिष्कार आणि संघटन या मार्गांचा वापर केला. या सर्व विचारांचा मूळ स्रोत संत परंपरेतील समतेचा संदेश होता. संत कबीरांनी सुरू केलेली समतेची आणि विवेकाची परंपरा पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक क्रांतीच्या रूपाने पुढे नेली. अशा प्रकारे संत कबीर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमध्ये एक वैचारिक दुवा दिसून येतो. कबीरांनी मध्ययुगात समाजाला समतेचा संदेश दिला, तर बाबासाहेबांनी आधुनिक काळात त्या संदेशाला सामाजिक, राजकीय आणि बौद्धिक आधार देऊन भारतात समतेच्या समाज व्यवस्थेची दिशा दिली. म्हणूनच संत कबीरांचा समतेचा संदेश आणि बाबासाहेबांचा संघर्ष हाच मानवतेचा खरा मार्ग आहे. जय भीम, जय संविधान.